रासायनिक क्रिया झाली आहे हे ओळखण्यासाठीची व निरीक्षणे. फॅक्टर्स दॅट हेल्प टू डिसाइड दॅट अ केमिकल रिॲक्शन हॅज टेकन प्लेस. रासायनिक क्रिया झाली आहे हे खालील निरीक्षणांवरून ओळखता येते. रंगात बदल होणे. उदाहरण. लोखंडावर गंज येणे. वायू तयार होणे. उदाहरण. आम्ल प्लस कार्बोनेट, कार्बन डायऑक्साइड, वायू. तापमानात बदल होणे. उदाहरण. ज्वलन क्रियेत उष्णता निर्माण होते. अवक्षेप, प्रिसिपिटेट, तयार होणे. उदाहरण. 4. सिल्वर नायट्रेट प्लस सोडियम क्लोराइड गिव्स सिल्वर क्लोराइड. पांढरा अवक्षेप. प्रकाश निर्माण होणे. उदाहरण. मॅग्नेशियम जळताना तेजस्वी प्रकाश. 2. रासायनिक क्रियांचे प्रकार. उदाहरणांसह. टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स. 1. संयोग क्रिया, कॉम्बिनेशन रिॲक्शन. 2 किंवा अधिक पदार्थ एकत्र येऊन एकच पदार्थ तयार होतो. उदाहरण. कॅल्शियम ऑक्साइड रिॲक्ट्स विथ वॉटर टू फॉर्म कॅल्शियम हायड्रॉक्साइड. 2. स्थानांतर, डिस्प्लेसमेंट क्रिया. अधिक क्रियाशील मूलद्रव्य कमी क्रियाशील मूलद्रव्याला त्याच्या संयुगातून बाहेर काढते. उदाहरण. झिंक रिॲक्ट्स विथ कॉपर सल्फेट टू फॉर्म झिंक सल्फेट अँड कॉपर. 3. विघटन क्रिया, डिकॉम्पोजिशन रिॲक्शन. एक संयुग उष्णता, प्रकाश किंवा विद्युत ऊर्जेने तुटून 2 किंवा अधिक पदार्थ तयार होतात. उदाहरण. कॅल्शियम कार्बोनेट ब्रेक्स इंटू कॅल्शियम ऑक्साइड अँड कार्बन डायऑक्साइड. 4. द्विस्थानांतर क्रिया, डबल डिस्प्लेसमेंट. 2 संयुगांमध्ये आयनांची अदलाबदल होते. उदाहरण. सोडियम सल्फेट रिॲक्ट्स विथ बेरियम क्लोराइड टू फॉर्म बेरियम सल्फेट अँड सोडियम क्लोराइड. 5. रेडॉक्स क्रिया, रिडॉक्स रिॲक्शन. ज्या क्रियेत ऑक्सीकरण व अपचन एकत्र घडते. उदाहरण. कॉपर ऑक्साइड रिॲक्ट्स विथ हायड्रोजन टू फॉर्म कॉपर अँड वॉटर. 6. ऑक्सीकरण क्रिया, ऑक्सिडेशन. ऑक्सिजन मिळणे किंवा हायड्रोजन निघून जाणे. उदाहरण. मॅग्नेशियम रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन टू फॉर्म मॅग्नेशियम ऑक्साइड. 7. अपचन क्रिया, रिडक्शन. ऑक्सिजन निघून जाणे किंवा हायड्रोजन मिळणे. उदाहरण. कॉपर ऑक्साइड रिॲक्ट्स विथ हायड्रोजन टू फॉर्म कॉपर. 8. कुजणे, कुबट होणे, रॅन्सिडिटी. तेल व चरबीयुक्त पदार्थ ऑक्सिजनच्या संपर्कात येऊन खराब होतात. उदाहरण. जुने तूप, तेलाला वास येणे. 3. रासायनिक समीकरणांचे संतुलन, बॅलन्सिंग ऑफ केमिकल इक्वेशन्स. रासायनिक समीकरणात दोन्ही बाजूंना प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूंची संख्या समान करणे म्हणजे समीकरण संतुलित करणे. उदा. असंतुलित. आयरन रिॲक्ट्स विथ वॉटर टू फॉर्म आयरन ऑक्साइड अँड हायड्रोजन गॅस. संतुलित. आयरन रिॲक्ट्स विथ वॉटर टू फॉर्म आयरन ऑक्साइड अँड हायड्रोजन गॅस. 4. उष्माक्षेपी व उष्माशोषी क्रियांतील फरक. Many two differences between exothermic and endothermic reactions. उष्माक्षेपी क्रिया. उष्णता बाहेर पडते. तापमान वाढते. उदाहरण. ज्वलन. उष्माशोषी क्रिया. उष्णता शोषली जाते. तापमान कमी होते. उदाहरण. प्रकाश संश्लेषण. 5. ऑक्सीकरण व अपचन क्रियांतील फरक. ऑक्सीकरण. ऑक्सिजन मिळतो. हायड्रोजन निघतो. इलेक्ट्रॉन गमावले जातात. अपचन. ऑक्सिजन निघून जातो. हायड्रोजन मिळतो. इलेक्ट्रॉन मिळवले जातात. 6. दिलेल्या क्रियांमध्ये ऑक्सीकृत व अपचित पदार्थ ओळखा. A. झिंक ऑक्साइड रिॲक्ट्स विथ कार्बन टू फॉर्म झिंक अँड कार्बन मोनॉक्साइड. झिंक ऑक्साइड इज रिड्यूस्ड टू झिंक. झिंक ऑक्साइडमधून ऑक्सिजन निघतो. झिंक ऑक्साइडचे अपचन, रिडक्शन, होते. कार्बन, कार्बन ऑक्साइड. कार्बनला ऑक्सिजन मिळतो. कार्बनचे ऑक्सीकरण, ऑक्सिडेशन, होते. B. कॉपर ऑक्साइड रिॲक्ट्स विथ हायड्रोजन टू फॉर्म कॉपर अँड वॉटर. ऑक्सिजन निघून जातो. कॉपर ऑक्साइडचे अपचन होते. हायड्रोजन इज ऑक्सिडाइज्ड टू फॉर्म वॉटर. ऑक्सिजन मिळतो. हायड्रोजनचे ऑक्सीकरण होते. 7. आयडेंटिफाय, प्रिसिपिटेशन, अ डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. उदाहरण. सोडियम सल्फेट, बेरियम क्लोराइड. रासायनिक समीकरण. Na2SO4 प्लस BaCl2 एरो. BaSO4 सॉलिड प्लस 2NaCl. उत्तर. पाण्यात न विरघळणारे मीठ, प्रिसिपिटेट बेरियम सल्फेट. पाण्यात विरघळणारे मीठ, सोडियम क्लोराइड प्रिसिपिटेट तयार होण्यासाठी जबाबदार आयन्स.
बेरियम आयॉन सल्फेट आयॉन ही अभिक्रिया डबल डिस्प्लेसमेंट प्रिसिपिटेशन रिॲक्शन आहे. 8 लीड नायट्रेट पोटॅशियम आयोडाइड उत्पन्न झालेले पदार्थ. लीड आयोडाइड पिवळा अवक्षेप. पोटॅशियम नायट्रेट संतुलित समीकरण Pb ब्रॅकेट NO3 क्लोज ब्रॅकेट 2 प्लस 2Ki ॲरो PbI2 सॉलिड डाऊन ॲरो प्लस 2KNO3. अभिक्रियेचा प्रकार डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन प्रिसिपिटेशन रिॲक्शन. 9. इलेक्ट्रोलायसिस ऑफ वॉटर. स्पष्टीकरण. इलेक्ट्रोलायसिस ही प्रक्रिया म्हणजे विद्युत प्रवाहाच्या सहाय्याने संयुगाचे विघटन होणे. शुद्ध पाणी विद्युत वाहत नाही, म्हणून त्यात थोडे डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड मिसळून ते विद्युत वाहक बनवले जाते. इलेक्ट्रोलिटिक सेलमध्ये 2 इनर्ट इलेक्ट्रोड्स ग्राफाइट प्लॅटिनम बुडवून त्यांना DC विद्युत स्रोत जोडला जातो. विद्युत प्रवाह दिल्यावर पाण्याचे विघटन होऊन हायड्रोजन आणि ऑक्सिजन वायू तयार होतात. कॅथोड वर हायड्रोजन गॅस जमा होते, कारण तिथे रिडक्शन होते. ॲनोड वर ऑक्सिजन गॅस जमा होते, कारण तिथे ऑक्सिडेशन होते. हायड्रोजन वायूचे प्रमाण ऑक्सिजनपेक्षा दुप्पट 2:1 असते, कारण पाण्यात हायड्रोजनचे प्रमाण जास्त असते. ही प्रक्रिया खालील समीकरणाने दर्शविता येते. 10. रिझन फॉर फ्लशिंग नायट्रोजन गॅस इंटू चिप्स पॅकेट्स. नायट्रोजन हा अक्रिय इनर्ट वायू आहे. तो ऑक्सिजनला बाहेर ठेवतो, त्यामुळे चिप्सचे ऑक्सिडेशन होत नाही. चिप्स कुरकुरीत राहतात आणि रॅन्सिडिटी टळते. 11. फ्राईड फूडमध्ये रॅन्सिडिटी टाळण्याचे कोणतेही 2 उपाय. अन्न हवेपासून दूर हवाबंद डब्यात ठेवणे. रेफ्रिजरेशन फ्रीजमध्ये ठेवणे. अँटीऑक्सिडंट्स उदा. BHA BHT वापरणे. नायट्रोजन गॅस पॅकिंग करणे. परीक्षेत कोणतेही 2 लिहिले तरी चालतात. विद्यार्थी मित्रांनो, ही सायन्स साठीची महत्त्वाची सिरीज आजपासून सुरू झाली आहे. या मालिकेतून तुम्हाला सोप्या पद्धतीने पासिंग मार्क्स कसे मिळवायचे ते टप्प्याटप्प्याने सांगितले जाणार आहे. म्हणूनच पुढचे सर्व भाग चुकवू नयेत यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. चला तर मग, सायन्सला भीती नाही, स्ट्रॅटेजी पुरेशी आहे. पुढच्या भागात भेटूया.